सक्रिय और सक्सेसफुल 11 साल और जिसकी आज हम वर्षगांठ यहाँ पे मनाने जा रहे हैं। वैसे ना एग्रोपेज की तरफ से एनुअल बिजनेस कॉन्फ्रेंस एंड प्रोडक्ट लॉन्चिंग सेरेमनी है, इसलिए आप सभी लोगों का यहाँ पे तहे दिल से स्वागत है। आता भविष्याचा जो आपला युग आहे तो पूर्णपणे विषमुक्त शेतीचा आहे आणि शासन देखील आता ठरवलेलं आहे की या सर्व उपक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये राजाश्रय देण्याचा निर्णय देखील सरकारने केलेला आहे। रासायनिकामुळे खूप शेतीचं नुकसान होतंय। माणसाच्या सर्व आपल्या शेतकरी बांधवांच्या किंवा आपल्याकडून जे काही अन्न आपण बाहेर काढतो शेतीतून ते सर्व विषदायक होत चाललंय आणि त्याच्यासाठी कुठेतरी ऑर्गॅनिक कडे वळणं भाग आहे। अगर आपके खेत में ऑर्गेनिक कार्बन नहीं है तो कितना भी आप खाद डालो, कितना भी बैक्टीरिया फंगस डालो, तो वो उर्वरिक नहीं हो सकती, फर्टाइल नहीं हो सकती। आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते फक्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मर्यादित न राहून ते देशाच्या वेगवेगळ्या राज्यांपर्यंत पोहोचले आहेत। तिथूनही आपल्याला आपले जे प्रोडक्ट्स आहेत त्याची जी प्रसिद्धी आहे ती वेगवेगळ्या राज्यांमधल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे। व्यामपोरच्या वापरामुळे म्हणजे सुपीक जमीन झाल्यामुळे तिची आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पीक जोमात येते आणि आपल्याला रासायनिक खतावरचा खर्च सुद्धा याच्यामुळे कमी करता येतो। माती जिवंत तर शेती जिवंत। जर का माती जिवंत राहिली नाही तर शेती जिवंत राहणार नाही आणि शेती जिवंत जर राहिली नाही तर शेतकरी तर थोडा पण या देशातला कुठलाही घटक जिवंत राहणार नाही। फॉरेनची जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला इंडियात आणायची आहे। इंडियात आणायची म्हणजे काय, जे एक्झॅक्ट प्लांटला किंवा शेतकऱ्यांना कुठं अडतं आहे, जे पेस्टिसाईडचा एक्सेस वापर काय करताय त्यांना माहिती नाही, डिफिशियन्सी किंवा प्लांटचा डिजीज काय आहे। जसं आपण सिटी स्कॅन करतो, आपण इंडोस्कॉपीज करतो, बाकीच्या टेक्नॉलॉजी करतो, तसं आम्ही प्लांट्स बाय टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटराइज ते आणि ऑनलाईन तुम्हाला त्याचे रिपोर्ट्स पण मिळणार आहे। सकाळी येतो तर नाश्ता करून येतो, काय एक अँटीबायोटिकची कॅप्सूल घेऊन येतो रे बाबा, नाश्ता करून। मग तुला तर न्यूट्रिशन पाहिजे, तसं पिकाला न्यूट्रिशन पाहिजे। सजीव आहे ना ते, तू जसा सजीव आहे तसं पीक सजीव आहे, वनस्पती। त्याच्या बाबतीत मात्र आमचे लोक अतिशय कानाडोळा करतात, लक्ष देत नाही। जसा मार्केटला प्रॉडक्ट पाहिजे तो त्यांनी आम्हाला प्रिपेअर करून दिला, तयार करून दिला। त्याच्यामध्ये त्यांनी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केला नाही। यामपूरच्या पाटल्या आणून दिल्या मी चिखलामध्ये टाकल्यावर त्या वर्षी मी शेतीमध्ये एकरी 4 बॅग रासायनिक खत मारत होतो। त्या वर्षी मी प्रथम शेतकरी बंधूंनो फक्त 3 बॅग मध्ये मी एकरी 31 क्विंटल 50 किलो धान जे शेतीमध्ये एकरी मला उत्पन्न मिळाला। ऐसे ना एक डिजिटल स्टेप यहाँ पे लेने जा रही है। कुल्लू मनाली में हमको प्रोडक्ट देना है और इंडिया के हर कोने में। तो हमारी सीमा सिर्फ नागपुर, भंडारा या महाराष्ट्र नहीं है, अब पूरे पैन इंडिया के लिए हम काम करने जा रहे हैं। पैन इंडिया ढूंढेगा कहाँ पे, तो पैन इंडिया ढूंढेगा नेट के माध्यम से। तो ये सारे सिस्टम हमारे पास है। किसान अपना टर्नओवर कितना लिया ये भी करेगा। आणि आम्ही ॲज अ सायंटिस्ट प्रोफेसर त्यांना अशीच विनाटीतर्फे आम्ही टेक्निकली म्हणा किंवा रिसर्च पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा आम्ही त्यांना हेल्प करू। आणि नॅनो ॲग्रिकल्चर हा जो कन्सेप्ट आहे तो आम्ही येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये आणून चांगल्यात चांगल्या पद्धतीने लॅब टू लँड, तर लॅबोरेटरी टू लँड हा जो कन्सेप्ट आहे तो आम्ही इम्प्लिमेंट करण्यासंदर्भामध्ये त्यांना पूर्ण सहकार्य करू।
नॅनो साईजचे आम्ही फर्टिलायझर तयार करणार आहे. म्हणजे क्वांटिटी जी फर्टिलायझरची जी क्वांटिटी आहे ती कमी राहणार आहे आणि पिकांची ग्रोथ ही जी आहे ही कमी वेळामध्ये कमी दिवसांमध्ये तिथे होणार आहे. शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल. धन्यवाद.